आज आपण आलेलो आहे मानशण हा किल्ला पाहण्यासाठी, जो नाशिक जिल्हा येथे हा किल्ला येतो. किल्ला अवघड श्रेणीतला आहे. चढाई जास्त व पाहण्यासाठी कमी आहे. छोटे खाणी आहे वरच्या साईडला पाहण्यासाठी. एक 8 टाकी समूह आहे गडावर, बाकी काही नाही. व खाली येताना जो रॉक पॅच आहे वर येण्यासाठी आता करून पायऱ्या सुद्धा आहेत. कांचन गडाकडे जाणारा मार्ग आहे. हा कांचन आहे, तो मांचन आहे. साधारण 1 ते सव्वा तासाची चाल आहे व आपण आपली गाडी या ठिकाणी लावली आहे व आता गडाच्या दिशेने आपण प्रस्थान करत आहे. दोन्ही गड आपण पाहून येणार आहे. तर चला सफर करू. चल, या ठिकाणी गडावर जाणारी वाट आहे. ही अशी गडावर जाणारी वाट आहे. वरती यायची आपणाला. तर चला सुरुवात करू. किल्ले कांचन मांचन. गडावर ह्या बाजूने जायचं आपल्याला. तिकडं नाही. हां, बरोबर आहे. या गडावर जाणारी ही वाट आहे. 5 मिनिटाची चाल केली आपण. दोन्ही गडावर बघाय भरपूर अवशेष आहेत. ही गाडी समोर त्या ठिकाणी लावली आहे व ह्या अशा झाडीतून आपण आता असा रस्ता क्रॉस करत सरळ वर आलोय. हा पूर्ण भाग खालचा आणि कांचन मांचन कांचन बारी जे बोलतो ती इथं समोर राहते. वेगळ्याच पद्धतीचं असं झाड पाहायला भेटते आपल्याला. चला गडमाथ्याच्या दिशेने आपण आता प्रस्थान करत आहोत. छोटा रस्ता आहे. किल्ले कांचन मांचन. अर्धा तास झालं ट्रेक चालू केला होता. गाडी समोर तिथं दिसते आपली आणि खाली गाव. आपले सर्व लोक दिसत आहेत तिथं आलेले. तटबंदी या ठिकाणी आल्यानंतर ही जी वाट आहे ही खालून आली आहे. ही वाट त्या मातीच्या भागाकडे गेली आहे व ही वाट जंगलात गेली आहे. आपणाला आता या अशा सरळ रस्त्याने इथून जाऊन वर त्या खिंडीत जायचे. आत्ता व्यवस्थित असे किल्ले पाहायला भेटत आहेत. आलोय आपण बऱ्यापैकी वर आता.
थोडासा एक टप्पा राहिला आता शेवटचा, तो पार करून गडमाथ्यावर पोचून जाऊ. थोडी अडचण आहे त्याच्यामुळे सावध यायचं आहे. आपण बऱ्यापैकी वर थोडासा टप्पा राहिला शेवटचा, आता मग कांचनच्या खिंडीमध्ये पोचून जाऊ. दोन्ही गडाच्या मध्ये असणारे खिंड त्या ठिकाणी पोचून गेले आपण होऊ शकतो. ही आणि हा जास्त राशीकडे दोन तीन वाटा आहेत. जी सोयीस्कर आहे त्या वाट्याने आला तर काही प्रॉब्लेम नाही येणार. मी आता आलो ते एकदम खडी वाट होती, त्याच्या आजूबाजूच्या वाटेने बघू आपण जाताना. थोडं नोव्हेंबर आहे एंडिंग आता, तरीसुद्धा इथे आपणाला गवत खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. साधारण 1 तासामध्ये या खिंडीपर्यंत आपण पायथ्यापासून पोचून गेलो. आणि ही खिंड आहे दोन्ही गडाची असणारी खिंड. याही बाजूला आपल्याला मागं भुयारी मोठं ते पाहू. त्यांचं नाही या बाजूला काही नाही आलं नाही तरी चालेल. ही खिंड आहे आणि खिंडीच्या खालच्या साईडने जायचं आहे आपल्याला. गडावर आपण आता आपली गडफेरी चालू केली आहे. खिंडीच्या डाव्या साईडने काही व्यवस्थित अशी इथं पायवाट आहे, जयसुद्धा येतोय. तिथून आपण असं खाली उतरलो आणि आता चाललो आहे आपण इकडं. ही अशी पायवाट व्यवस्थित मळलेली आहे. या मळलेल्या पायवाटेने आपणाला सरळ चालत राहायचं आहे व समोर गेल्यानंतर आपणाला आता वरती चढायचं आहे. सुंदर किल्ला आहे, कातळ कोरीव पायऱ्या व भरपूर काही पाण्याची टाकी, गुहा, लेणी सर्व वस्तू पाहायला भेटणार आहेत. एक एक करत आपण सर्व पाहू. जय चाललंय पुढं. भेटले वरती. सपार गड किल्ल्यांची थोडं सावध यायचं जरा घसर आहे.
मध्ये पोचलो आपण. समोर हनुमान शिल्प आहे, ते शिल्प पाहू. आणि हे पहा, इथं हनुमान शिल्प आहे. या बाजूला एक अशी देवडी बोलू शकतो. हे असं जायचं आहे आपल्याला गडावर. ठिकाणी जर पाहिलं तर हे बघा, होलसेल आणि या पायऱ्या, इथून जायचं आपल्याला. आता या बाजूने जाऊ शकतो किंवा इथूनही जाऊ शकतो. व जरा थोडासा हा कातळ टप्पा पार करून वर जायचे. पाहायच्या इथं कोरीव पायऱ्या आहेत, कोरीव पायऱ्या आहेत. अर्धा एकर परिसर आहे. गडावर झाडे खूप आहे. कातळपूर पायऱ्या आहेत ह्या. इथून वर चढायचं. आता हा एक अवघड टप्पा आहे. आता परंतु जाण्यासाठीचा मार्ग कुठे आहे ते लक्षात येईना. ठीक आहे, बघू. अतिशय सुंदर आहेत. तो धोडप आहे समोर, पाठीमागच्या बाजूला दिसतोय तो धोडप. तो रावळ्या तिकडं. आता पोचून गेलो. अवघड आहे थोडीशी. शेवटच्या टप्प्यातील जी चाल आहे ती अवघड आहे, त्यामुळे सावध गडफेरी करायची आहे. गडाचा टॉप चालते. मंचना किल्ल्यावर आपण आता पोचलो आहे. थोडी वाट अवघड आहे, परंतु खूप सुंदर. मंचना किल्ला एक अवघड श्रेणीमध्ये असणार आहे. पायथ्यापासून वरपर्यंत येण्यासाठी अवघड टप्पा आहे. चला. चांदवडचा किल्ला किंवा आपला इंद्राई किल्ला, हा राजधीर किल्ला व कोळधीर. मंचनाच्या टॉपवर पण आता पोचत आहे. पाण्याची टाकी आहेत या ठिकाणापासून. गडावर असणारी पाण्याची टाकी आहेत, परंतु बुजली आहेत तिथं सध्या. पूर्णतः पाण्याची टाकी आहेत. पहिलं पाण्याचं टाकं इथं आहे. ही पाण्याचं टाकं आहे, खराबी झालेलं आहे. मंचना गडावरच्या असणाऱ्या या पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. जवळपास 7 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे, परंतु झाडीमुळे या पूर्ण बुजलेल्या आहेत. आपण आता या जो शेवटच्या टप्प्यातला कडा आहे
त्या ठिकाणी जाऊन पाहून परतीच्या प्रवासाला निघणार आहे. या ठिकाणी शेवटचा भाग आहे. ठीक आहे, त्याच्या पायथ्यापर्यंत जाऊन येऊ आपण. बघू काय अजून काय पाहायला भेटते का. इथं क्लाइम्बिंग चालते. या बाजूला याला फेरी मारता येते. थोडा अवघड आहे, परंतु नको जायला. खाली तरी हे पूर्णतः या बाजूने बघू. अशी छोटीशी वाटी काही बाजूने आपण जात नाही. ठीक आहे, मांचनाची सफर केली. मांचनाची सफर पण आता पूर्ण केली. शेवटच्या टप्प्यात आहे. चला खाली उतरण्यास सुरुवात करू आता. तर हे पाण्याचे टाके 1 2 3 4 अशी लाईनीने आहेत. झाडी खूप झालेली आहे, त्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो. गडावर खाण्याच्या गोष्टी पाणी खालून काय खाऊन सुद्धा या. खामटाकी आहेत, परंतु ती आपल्याला आता सापडत नाहीत. झाडी खूप आहे, त्याच्यामुळे आपण ही गडफेरी पूर्ण करू व्यवस्थित. गड खाली उतरायला आपण सुरुवात करतोय आता. थोडं इथं घसर आहे, अतिशय काळजीपूर्वक उतरायचं. महादेव. हा जरा अवघड टप्पा आहे, त्यामुळे अतिशय सावध उतरतोय आपण इथून. आपण जो आता आलो तो खूप अवघड टप्पा होता. काळजीपूर्वक उतरायचं इथून. 4 पायऱ्या इथं आहेत. आता खूप काळजीपूर्वक करायचे आपल्याला हळूहळू. ह्या टप्प्याला उलटे फिरायचे. इथून सावध आहे बाळा, हा टप्पा जरा अवघड आहे. इकडे बघ. हो पाहू शकता हनुमान शिल्प आपल्याला पाहायला भेटत आहे. गडावरचं हे एक म्हणजे वर खिंडीमध्ये हनुमान शिल्प आहे. गडावर असणारे खाली जाऊन आपण आता कांचनाच्या दिशेने जाणार आहोत. तर ह्या वाटेने पाठीमागच्या बाजूस आपणाला जे पाण्याचा टाका आहे, खामटाकं, ते पाहू. कातळात कोरलेले पायऱ्या आहेत. खूप मोठं गुहा खामटाका आहे. अरे
ठिकाणी 7 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 9 पाण्याच्या टाक्यांचा समूह इथं आहे. खूप सुंदर आहे, भरपूर मोठा आहे पाण्याच्या टाक्यांचा समूह. बरोबर मोठा पाण्याच्या टाक्याचा समूह. पाण्याच्या टाक्यांचा समूह आता पाहिला आपण व या गडाची सफर पूर्ण झाली आणि आता आपण कंचनच्या दिशेने जाऊ. या ठिकाणी छोटे छोटे अशा पाऊलवाटा केलेल्या पाहायला भेटत आहेत. वरच्या बाजूने आहेत आणि वरती सुद्धा आहेत तिथं. तर चला चालू करू आता कंचना. वर जाताना त्या ठिकाणी ते भुयार आहे, परंतु त्याच्यात 9 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे व आपणाला ह्या अशा रस्त्याने वर टॉपला जायचं आहे. थोडा अवघड आहे परंतु सहज होऊन जातो. आता आपण खिंडीमध्ये पोहोचून गेलेलो आहे. आता आपण कंचनाकडे जात आहे.